कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक मिनिट जानवी, आईंनी मला गृहप्रवेश कसा करायचा हे सांगितलंय, पण तू इथेच थांब। जगण्याची आशा, या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना, स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, पुरी बाकी काय तुझी साथ संग असताना, आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला, डोळ्यात तूच साजणी, सुखाचा स्पर्श तू नवा, तुझ्या विना उरेन अर्थ जीवना। जयंत, ह्या एवढ्या मोठ्या घरात तू एकटाच राहतोस? नाही, सिक्युरिटी गार्ड पण सोबतच असतो। जयंत, अरे तू हे एकटं का करतोय? मी पण राहू दे मदत जानवी, राहू दे, मी करतो ना। जयंत, आपण माझ्या आई बाबांना इथे कधी बोलवायचं? एकदा का तू या घरात रुळलीस मग लगेच। जयंत, तू गृहप्रवेशाचा व्हिडिओ शूट केलायस ना? हां, बघायचंय तुला? मी घेतो। सिद्धू, तू जेवायला नाही आलास? ते मला भूक नाही। हे बघ सिद्धू, मला माहिती तुला काहीतरी झालंय, पण तू मला नाही सांगणार। नाही, बरोबर आहे, शेवटी मी बाहेरून आले ना। आजी कुठे मला आपली मानतात, आणि मी खोलीमध्ये आले की पप्पा लगेच विषय बदलतात। तसं तू कशाला मला काही सांगणार ना? हो वहिनी, असं काही नाहीये, कोणीही असा विचार करत नाही, तुम्ही उगाच डोक्यात भरून बसलाय। नाहीये ना तुझ्या मनात तसं काही? मग सांग, काय झालंय? काही नाही झालंय। सिंचनाच्या नंदेच्या बाबतीत काही आहे का? वहिनी, हो,
मी पाहिलं ना लग्नात कसं तू तिच्या मागे मागे फिरत होतास, तिच्याकडे किती प्रेमाने बघत होतास. हे बघ सिद्धू, तुला ते आवडते का? मी आईंशी बोलू का? हे नाही 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 प्लीज 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 खरी कुणालाही सांगू नका. आणि तसंही आमच्यात काही नाहीये, होऊ पण नाही शकणार. का? हो वहिनी मॅरिड आहे ती. काय? कोणी सांगितलं तुला? अहो, मला माहितीये ना तिचं लग्न झालंय आणि एक मुलगी पण आहे तिला. हे बघ सिद्धू, भावनाचं लग्नच झालं नाहीये. हा, तिचं लग्न ठरलं होतं, पण लग्नाच्या दिवशीच नवऱ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यामध्येच तो गेला. त्याला आधीच्या बायकोपासून एक मुलगी होती, जिला भावना आईची माया देणार होती. पण आता वडीलच हरपले म्हटल्यावर त्या मुलीचा सांभाळ कोण करणार? म्हणून मग भावना आई म्हणून तिचा सांभाळ करते. हे खरंय? हो, अगदी खरं आहे. आणि हे सगळं मला भावनाकडूनच कळले. हो, काय सांगताय? यार बहिणी काय गुड न्यूज. सॉरी 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 वहिनी हे तुम्ही कोणाला सांगितलं नाहीये ना? नाही, दादालाही नाही ना? अजून तरी नाही. मग प्लीज हे कोणालाही सांगू नका. म्हणजे हे जे सिक्रेट आहे ना ते आपल्या दोघांमध्येच ठेव, ठीक आहे? हां, प्रॉमिस. हां, प्रॉमिस. या. थँक्यू वहिनी, थँक्यू. वहिनी प्लीज सांगू नका. हां, थँक्यू. तुझं भावनाशी लग्न व्हावं यासाठी मी काहीही करेन. कारण सिद्धूचं लग्न भावनाशी झाल्यावर घरात त्याला कोणीही विचारणार नाही आणि सासूबाईंच्या एकाही अटीत ती मुलगी बसत नाही. आणि मग माझ्या नवऱ्याला आमदार होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. थँक्स. हे तू असं अर्धच का कापलंस? पूर्ण कट करायचं ना? ॲक्च्युली जान्हवी, आपण दुधाच्या पिशवीला कॉर्नरने एक छोटासा कट देतो आणि मग तो प्लास्टिकचा छोटासा तुकडा असतो ना, तो वेचायला, गोळा करायला आणि त्यानंतर त्याची प्रोसेसिंग करायला खूप कठीण जातं. जे आपल्या नेचरसाठी, आपल्या पर्यावरणासाठी अजिबात चांगलं नाही आहे. आणि मग हे पडलेले तुकडे असतात, ते प्राणी चुकून आपल्या अन्नाबरोबर खातात आणि आपल्यामुळे त्यांच्या पोटात प्लास्टिक जातं. म्हणून अशा पिशवीला कायम मोठा कट करायचा, पूर्णपणे कापून नाही टाकायचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.